कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अवनी संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव आणि शिल्पा पाटील यांची शनिवारी भेट घेण्यात आली। यावेळी कचरा वेचक महिला आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले। कचरा वेचक महिला आणि कामगारांच्या सुरक्षेसंबंधी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यासाठी लागणारं साहित्य तातडीनं पुरवावं, घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा संकलन केंद्र सुरू करावीत, कचरा वेचक बचत गटानं कचरा वर्गीकरण आणि कचरा उठाव करण्याचा ठेका द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी वैशाली गोसावी, अनुराधा कांबळे, संगीता म्हस्के, जैनुद्दीन पन्हाळकर, भारती कोळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या। कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे। मात्र अनेक पात्र कुटुंब या लाभापासून वंचित आहेत। शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व्यक्तींनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना निवेदन दिलं। शासनानं जाहीर केलेली मदत तातडीनं मिळावी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील एका वारसाला शासकीय नोकरी मिळावी, मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, कुटुंबासाठी मोफत आरोग्य सेवा आणि पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केल्यात। कोल्हापुरातील तटाकडील तालीम मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त दत्त महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांनी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या। श्री गुरुदेव दत्तचा गजर करत देवस्थानचे माजी अध्यक्ष महेश जाधव, रणजित जाधव, हरीश गायकवाड, एनडी राजू, राजेंद्र जाधव, अमित जाधव यांच्या हस्ते पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। बैलगाडी, घोडे, हलगी आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं अशा वातावरणात पालखी सोहळा पार पडला। यावेळी सरदार पाटील, विश्वदीप साळोखे, बंडू वाईंगडे, रवी भोसले, सिद्धेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। लोकराज्य जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। वाढती महागाई रोखण्यात आणि बेरोजगारीवर उपाय शोधण्यात केंद्र आणि राज्य सरकारला अपयश आलंय। सरकारी कंपन्यांचं खासगीकरण केलं जातंय। सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगार भत्ता मिळत नाही। सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया राबवली जात नाही, याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात अनिल चव्हाण, विजय केसरकर, संतोष भिसुरे, यशवंतराव शेळके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। करवीर तालुक्यातील तामगाव इथल्या अविनाश भिसे यांच्या घरात 3 पानी जुगार सुरू होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं रविवारी त्या घरावर छापा टाकला। तिथं जुगार खेळणाऱ्या अविनाश भिसे, अनिल वड्ड, अमोल पाटील, हनुमंत गाडीवडर यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 39,000 रुपये, 5 मोबाईल, 3 दुचाकी यासह अन्य वस्तू असं 1,39,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या पथकानं केली। भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। आरपीआयमधील विविध गटांमुळे रिपब्लिकन पक्षाचा राजकीय विस्तार झालेला नाही, त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या सरकारबरोबर आरपीआय पक्षाला जुळवून घ्यावं लागतं। रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि आमदार रामदास आठवले यांनी पुढाकार घ्यावा। प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचे अध्यक्षपद घ्यावे, तर रामदास आठवले यांनी सरचिटणीस व्हावा, अशी भूमिका खरात यांनी घेतली। तर स्वतःकडे राज्याचं अध्यक्षपद असावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली। कोल्हापूरहून विशाळगडकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकनं जोरदार धडक दिली। या अपघातात बसच्या चालकासह 6 जण जखमी झाले। कोल्हापूरहून विशाळगडकडे जात असताना पैजारवाडी जवळ आज दुपारी हा अपघात घडला। समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकनं एसटी बसला समोरून धडक दिली। त्याचवेळी स्विफ्ट डिझायर कारनं एसटीला पाठीमागून धडक दिल्यानं कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जखमींवर बोरपाडळ इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। कोल्हापुरातील जुना वाशीनाका इथल्या खणीत बुधवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला। टिंबर मार्केट इथल्या फायर स्टेशनमधील चालक सुनील वाईंगडे, फायरमन श्रीधर चाचे, प्रवीण ब्रह्मदंडे, सौरभ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन हुकच्या सहाय्यानं तो मृतदेह खणीतून बाहेर काढला। जुना राजवाडा पोलिसांनी तपास केल्यानंतर त्या महिलेचं नाव संजीवनी कांबळे असल्याचं उघड झालं। त्यांचा मृतदेह सुधाकर जोशीनगर इथल्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला। इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 7वी पर्यंतच्या शिक्षणासाठी 25% विद्यार्थ्यांना विशिष्ट कोटा असतो। पण कोल्हापुरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून अशा कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून डोनेशन आणि फीची मागणी होते आहे।
शासनाचा नियम धाब्यावर बसवणाऱ्या अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी पालक संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांना देण्यात आलं। यावेळी फिरोज सरगूर, मंदार चिले, राजू चौगुले, गौरव पवार, नागेश फरांडे उपस्थित होते। कोल्हापुरात भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली। या संघात 178 पुरुष आणि महिला सभासद आहेत। राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वाचा औचित्य साधून 80 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। फेस्कॉमचे अध्यक्ष अरुण रोडे, चंद्रकांत महामुनी, अण्णासाहेब दानवे, CK नलवडे यांच्या हस्ते 36 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। रुईकर कॉलनी परिसरातील महालक्ष्मी हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते। कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या भाजपा मंडल कार्यालयाच्या वतीनं स्वर्गीय नितीन हरुगले यांच्या स्मृती दिनानिमित्त मंगळवारी आरोग्य शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन माजी नगरसेवक सत्यजित नाना कदम यांच्या हस्ते झालं। पद्माराजे गार्डन शेजारील पद्माराजे स्पोर्ट्स मंडळात हे शिबिर घेण्यात आलं। त्यामध्ये डोळे तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, रक्त तपासणी तसंच कॅल्शियमच्या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी सरिता हरुगले, संजय जमदाडे, पप्पू अजगेकर, संदीप शिंदे, भाग्यश्री पाटील, योगेश चौगुले, चैतन्य माने, रेणू सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। लिंगायत समाजातील उद्योजकांनी लिंगायत बिझनेस फोरमची स्थापना केली आहे। या माध्यमातून वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात। 22 मे रोजी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। चित्रदुर्ग मठा शेजारील लक्ष्मी जिमखाना टर्फवर या स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धेचं उद्घाटन वीरशैव बँकेचे चेअरमन राजेंद्र लकडे, लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांच्या हस्ते झालं। स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला। त्यातून शिवशक्ती लिजंडर्स संघ विजेता ठरला, तर बसव अँड फाईन उपविजेता ठरला। यावेळी सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, सिद्धांत पाटील, पुष्कर गाडवे, अमित झगडे, सुधीर पांगे यांच्यासह लिंगायत बिझनेस फोरमचे सदस्य उपस्थित होते।